हे विधान भवनात जाणं ही काळाची गरज आहे, अशा प्रकारचं मी त्यावेळेला म्हणालो होतो. त्यांचं म्हणणं आता असं होतं की आपण जो प्रस्ताव दिला होता तर मुंबईतले मनसेनेचे जे उमेदवार आहेत आपल्या विरोधी महायुतीच्या विरुद्ध ते विड्रॉ करायला तयार आहेत. तुझं काय म्हणणं? अर्थात मी जी निवडणूक लढवतोय ती काही माझी वैयक्तिक माझ्यासाठी नाही. पहिलं माझ्याबरोबर गेली अनेक वर्ष जे शिवसैनिक अहोरात्र परिश्रम घेऊन सगळ्याच संकटांना तोंड देऊन उभे आहेत त्यांना विचारणं आणि त्यानंतर मतदारसंघाची जी भावना आहे मतदारांची हे लक्षात घेऊन मला असं वाटतं मला निर्णय घ्यावा लागेल. आणि त्यामुळे मी आपल्या माध्यमातून एकच सांगेन, शिंदेसाहेबांची इच्छा आहे किंवा त्यांना असं वाटतंय की आपण टाकलेली अट किंवा मी टाकलेली अट जर मान्य होत असेल तर आपण त्या संदर्भात कार्यकर्त्यांशी बोलून, कारण शिंदेसाहेब म्हणतात की मला कार्यकर्ता नाराज करून काही करता येणार नाही, तर तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांशी बोला आणि अंतिम निर्णय कळवा. त्यामुळे माझे जे पदाधिकारी आहेत त्या सगळे आता आम्ही जवळजवळ 50 ग्रुप केले होते. आम्ही एकत्र काही रॅलीने कोणी प्रचार करत नाही, तर 50 एक ग्रुप करून हे ग्रुप आपापल्या ठिकाणी पत्रकं आणि प्रचार करायला फिरत आहेत. मी त्या सगळ्यांना इथे बोलवलेले. आम्ही आता चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ. तुम्ही असं म्हणत आहात एकटकरी की मी माघार घ्यावी अशी तुमची इच्छा आहे का? तुम्ही प्रश्न विचारता आहात. दुसऱ्या बाजूला तुम्ही आता म्हणताय की आता मी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. मग अजूनही संभ्रमाची जी अवस्था आहे ती कायम आहे का? आणि तुम्ही असं म्हणत आहात की जर महायुतीच्या विरोधात ज्या मनसेने उमेदवार दिलेत तर तुमची ही अट आहे का की त्यांनी माघार घ्यावी मुंबईच्या सगळ्या जागांवरून? तशीच अट आहे माझी तीच. शेवटी आम्ही उभं राहणं, इथलं एक एक आमदार वाढणं, या मागची आमची भूमिका हीच की राज्याचे एक मुख्यमंत्री पुनश्च एकदा एकनाथजी शिंदे साहेब व्हावेत आणि महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत ही भावना आहे. आणि मग या भावनेला पोषक काय असेल तर जर मनसेमुळे आमचे काही उमेदवार पराभूत होणार असते आणि ती संख्या कमी होणार असेल तर शेवटी मी एक ही प्रतिष्ठेची न करता जास्तीत जास्त महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील आणि त्यासाठी आवश्यक ते धोरण आणि आवश्यक ती भूमिका आम्हाला घेणं आवश्यक आहे. आत्ता होता 5 मिनिटाला. नाही, आम्ही आज सुद्धा प्रचाराला सुरुवात केली. आमचे सर्वच शाखा प्रमुख आणि सगळे पदाधिकारी हे प्रचारात आहेत आणि ही अट नक्की होती की आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी आवश्यक असेल ती भूमिका घ्यावी. एका शीटमुळे सगळं काही वातावरण खराब व्हावं असं वाटत नव्हतं आणि राजसाहेबांबद्दल सुद्धा आमच्या मनात प्रेम आहे. त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊन महायुतीचे आमदार वाढावेत ही यामागची प्रामाणिक भावना आहे. शेवटी हे सगळं असलं तरी शिंदेसाहेब हे कार्यकर्त्यांच्या भावना जपतात आणि मी सुद्धा एक सर्वसामान्यांमधलाच कार्यकर्ता आहे, आजही शिवसैनिक म्हणून काम करतोय. त्यामुळे माझ्याबरोबर जे आत्ता जागोजागी प्रचार करतात त्यांच्याशी बोलणं मला आवश्यक आहे, कारण त्यांनी तशाच सूचना केल्या की तू तुझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलून घे, त्यांना काय वाटतं, कशात संघटनेचा फायदा आहे. अनेक वेळा आम्ही संघटनेच्या हितासाठी अशा प्रकारचा त्याग केलेला आहे. त्यामुळे मला निश्चित माहिती आहे की हा जो त्याग आहे हा शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदापर्यंत नेऊन जायला उपयोगी पडणार आहे का याचा निश्चित अभ्यास करू. बॅकफूट हा निर्णय वैयक्तिक मला विचाराल तर मी पक्षहिताचा नेहमीच निर्णय घेत आलो आणि जर मनसेने सगळे उमेदवार मागे घेणार असेल आणि आमचे आमदार वाढणार असतील तर एका पदासाठी अडून राहणं, एका आमदारकीसाठी अडून राहणं हे संयुक्तिक होणार नाही. उद्दिष्ट हेच आहे की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथजी शिंदे हे आजही मी लिहून देतोय की मी अर्ज मागे घेणार नाही. माझ्याबरोबर माझे असंख्य कार्यकर्ते आहेत, त्यांना आपलं पक्षाचं हित, राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवेत ही भावना, ह्या भावनाचा सगळ्याचा विचार करावा लागेल. मी तुमच्या इथे बसून मी मागे घेतो असं कुठे म्हणालो? आता मी माघार घेतो असं नाही म्हणालो, पण ह्या ज्या
मुख्यमंत्र्यांच्या ज्या काही भावना आहेत ह्या मी तुमच्यापर्यंत कळवल्या. त्याला सकारात्मक उत्तर हे कार्यकर्त्यांशी बोलूनच देता येईल. तर आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तुम्ही असं म्हणत आहात की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी 5 मिनिटापूर्वी फोन केलेला आहे. मग याचा अर्थ काय होतो? ज्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा त्या दिवशी जर तुम्हाला फोन येत असेल मुख्यमंत्र्यांचा तर याचा अर्थ काय होतो? अर्थ हाच आहे की राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार यावं. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा सांगतो की एकनाथजी शिंदे साहेब व्हावेत, ही जनमानसाची भावना आहे. आता ह्या भावनेला आमच्या कार्यकर्त्यांकडनं कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो हे सुद्धा आम्हाला बघावं लागेल. माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, भारतीय जनता पक्षाचे सुद्धा अनेक कार्यकर्ते फिरत होते. शेवटी या सगळ्यांशी बोलणं, कारण आम्ही कार्यकर्त्यांचे आमदार आहोत किंवा कार्यकर्त्यांचं नेतृत्व करणारी लोक आहोत, त्यामुळे कार्यकर्त्यांशी बोलून हा निर्णय घेतला. भाजपनं म्हटलं होतं की तुमचा प्रचार करणार नाही, अमित ठाकरेंचाच प्रचार करू असं सांगितलं काल. प्रसाद लाड म्हणत आहेत की आम्ही मनसेच्या नेत्या हे पक्ष म्हणून आणि तुम्हाला माहिती असेल की राजसाहेबांशी अनेक नेते मंडळांचे कौटुंबिक संबंध आहेत. हे कौटुंबिक संबंधापोटी काही आमच्या मित्रमंडळी तशा प्रकारचा उल्लेख करत असतील, करतायत. मात्र पक्ष म्हणून प्रमुख जे नेते आहेत फडणवीस साहेब यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माघार घ्यायची जर वेळ आली किंवा जर तुम्ही माघार घेतली, मुख्यमंत्र्यांचं देखील तुम्ही म्हणताय पुनर्वसनाची त्यांनी काय तुम्हाला हमी दिली आहे का? विधान परिषदेवरती संधी देऊ किंवा पुढे कुठे तुम्हाला? असं आहे की मी कुठल्याही अपेक्षेने किंवा काहीतरी मिळेल म्हणून मी माघार कधीच नाही. एक आहे की आमची जी भूमिका असेल ती पुन्हा हीच असेल की राज्यात महायुतीचं सरकार आलं पाहिजे. तर ज्या वेळेला अशा प्रकारचे मोठे निर्णय घेतो तेव्हा एखादा बळी जातो. एखादा बळी जातो असं मी म्हणतो, माझा गेला असं मी म्हणत नाही. विधान भवनातून शब्द दिला होता की माझे जितके आमदार माझ्यासोबत आले आहेत त्यांना मी पुन्हा एकदा निवडून आणेन. तर आता कुठेतरी मुख्यमंत्री त्यांच्या शब्दापासून पलट आहेत का? कारण का त्यांच्याच आमदारांवर माघार घ्यायची वेळ येते. यात किंचितही नाही. त्यांचे शब्द मी तुम्हाला सांगतो की तू जी मागणी केली होतीस, म्हणजे मी मागणी केली होती की मनसेने आपल्या विरोधात असलेले सगळे उमेदवार विड्रॉ करावेत. ते उभे केले तर आपले काही आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. शेवटी आमचा उद्दिष्ट किंवा सर्वसामान्य जनतेचं उद्दिष्ट हेच आहे की महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा गोरगरिबांचा कैवारी एकनाथजी शिंदे साहेब व्हावेत. आणि यासाठी जी काही मांडणी आहे ही मांडणी आम्ही करतोय. आणि त्यांनी आज त्या काय मला तू मागे घे असं सांगितलं नाही. हा त्यांचा प्रस्ताव आहे. तुझ्या कार्यकर्त्यांशी बोल आणि निर्णय घे, अशा प्रकारचा त्याच्यासाठी तुम्ही 2 पावलं मागे यायला तयार आहात. परंतु राज ठाकरेंचं एक विधान काही दिवसांपूर्वी समोर आलेलं की भाजपचे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, त्यामुळे जरी तुम्ही त्याग करण्याच्या भूमिकेत असाल तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा एकनाथ शिंदे असतील की नाही? याला जोडून असा प्रश्न की मनसेच्या पाठिंब्यामुळे तो मुख्यमंत्री होईल असं सुद्धा म्हणाले. असं शेवटी प्रत्येक पक्षाच्या भूमिका आहेत, त्या वेळेनुसार बदलतात. ते काही दिवसांनी आणखीन वेगळंही काहीतरी बोलू शकतात, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ही सगळी मोठी माणसं आहेत. मी त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावरती बोलणं काही उचित ठरणार नाही. पण मला पुन्हा हेच वाटतं, आमचं ध्येय शेवटी काय आहे की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे बनावेत, महायुतीचं पुन्हा सरकार यावं. यासाठी त्यांचा असलेला प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवला. त्यांनी माझ्यावर किंचितही जबरदस्ती केलेली नाही आणि निर्णय तुमच्या कार्यकर्त्यांनी घ्यावा अशा प्रकारचं त्यांनी. बॅनर लागलाय जो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या बॅनर वरती स्पष्टपणे म्हटलंय, समस्त दादरकरांनी लावलेला जो बॅनर आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की सदा सरवणकर यांनी माघार घेऊ नये, राजपुत्रासाठी खुर्ची सोडू नये. बाळासाहेबांचे हे शब्द होते. तसं पाहता समस्त दादरकरांच्या ज्यांनी ते बॅनर लावलं असेल त्यांचे मी आभार व्यक्त करतोय. माझ्याबद्दलच्या सर्वसामान्य जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या याच भावना आहेत आणि त्यामुळे मला त्यांच्याही भावनेचा आदर करावा म्हणून आतापर्यंत मी आपल्याला जे सांगतो हे पुढेही सांगत राहणार.
शेवटी या सगळ्या भावनिक गोष्टी आहेत. सगळ्यांची इच्छा तीच आहे की पुनश्च आमचे शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री सर, व्हावे. मनसेचे कोणकोणते नेते तुमच्या यादीत आहेत का ज्यांनी माघार घ्यावी अशी तुमची इच्छा आहे किंवा तुमची मागणी निश्चित ज्या वेळेला माझ्या मनात असं येईल की काही उमेदवार मागे घेत आहेत किंवा सगळेच्या सगळे उमेदवार मागे घेत आहेत त्यावेळेला मी निश्चित यादी बघेन. तसंच शाश्वत आश्वासन मी मुख्यमंत्र्यांकडनं घेईन आणि त्यानंतरच आपण निर्णय घेऊ. खरं तर तुम्ही ज्या वेळेला ही मागणी केलेली होती तर या मागणीमागचा मुख्य तुमचा उद्देश काय होता? कारण मनसे आधीपर्यंत बिनशर्त पाठिंबा होता, आता कुठेही त्यांना तुम्ही चर्चेमध्ये घेतलं. अगदी उद्धव श्रीकांत शिंदे यांच्यासाठी स्वतः राज ठाकरे यांनी सभा घेतली होती, आदित्य ठाकरेंसाठी जागा सोडलेली होती. त्यामुळे आज संध्याकाळी त्यांची जाहीर सभा सुद्धा होणार आहे. उद्देश अगदी सरळ स्पष्ट आहे की महायुतीच्या विरोधी जर मनसेनेचे उमेदवार उभे राहिले तर त्याचा फटका हा महायुतीलाच बसणार आहे. कारण महायुतीचीच काही मतं ही विभागली जाणार आणि मग महायुतीला आवश्यक असलेले जे काही मतांची आमदारांची संख्या आहे ही आमदारांची संख्या आपण गाठू शकणार नाही अशा प्रकारचा संशय मनात येतो. अर्थात सर्वांचं ध्येय हे आहे की अपेक्षित असं आणि पुरेसं आमदारांचं पाठबळ हे निवडून आलं पाहिजे आणि ते येण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे. कारण मी एक इथून निवडून जाणं याचाच अर्थ एक आमदार वाढणं असं आहे आणि त्यामुळे एक एक आमदार वाढवणं हीच यामागची भूमिका आहे. मला असं वाटतं की त्या भूमिकेवरती आम्ही आजही थांबू. तुम्ही वारंवार म्हणतात की मुख्यमंत्र्यांना आश्वासन सुद्धा दिलेलं आहे, त्यांच्याशी बोलणं सुद्धा केलेलं आहे. मात्र कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर जर दुमत झालं तर मग माघार की बंड होईल? तुम्ही नेमकं नाही, त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलंय की मी कार्यकर्त्यांना जपणारा नेता आहे. तुझे कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो निर्णय मला कळव आणि तो आपण निर्णय घेऊ. तुम्हाला विधान परिषदेची ऑफर देण्यात आली का? काहीतरी राजकीय पुनर्रचना विधान परिषद आणि त्याचबरोबर मंत्रिपद अशी ऑफर आपल्याला देण्यात आल्याची काही नाही 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 मला असं वाटतं मी काही मंत्रिपदासाठी किंवा विधान परिषदेसाठी कुठलीही गोष्ट करायला तयार नाही. कारण माझे मतदार आहेत त्यांना वाऱ्यावर मला सोडायचं नाही. मला मंत्रिपद हवंय म्हणून मतदारांना वाऱ्यावर सोडा ही भावना माझी बिलकुल